मागच्या आठवड्यात मी माझ्या गावी गेले होते। ठाणे जिल्ह्यात नाशिक रोडवर शहापूर हे माझं गाव आहे। तिथे गेल्यानंतर त्या रोडवर मी बऱ्याच जणांना पानांमध्ये काहीतरी काळं काळं बांधून ठेवलेलं विक्रीला ठेवलेलं बघितलं। आधी काही कळलंच नाही काय आहे ते। थोडंसं थांबून जरासं जवळून बघितल्यावर लक्षात आलं की हा पानांमध्ये बांधलेला कडक असा काळा काळा कुठल्या तरी प्रकारचा गूळ आहे। फूड हे माझा वीक पॉइंट आहे, म्हणून थांबून आवर्जून बघितलं की हे नक्की आहे काय। आणि जवळ जाऊन बघितल्यावर त्या माणसाशी बोलल्यावर मला कळलं की ते लोक ह्याला ताडगूळ असं म्हणतात किंवा हा गूळ कशापासून बनवला, ताडाच्या झाडातून निघालेल्या रसापासून बनवलेला गूळ आहे। इंग्लिशमध्ये ह्याला पाम जॅगरी किंवा डेट जॅगरी असं पण म्हणतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा गूळ म्हणजे नक्की काय आहे, तो कसा बनवला जातो, कुठून येतो आणि त्याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे। त्याचबरोबर हा गूळ तुम्हाला कुठे उपलब्ध होईल आणि तुम्ही हा गूळ कुठून घेऊ शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण व्हिडिओ पुढे जायच्या आधी या व्हिडिओला सेव्ह करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। नमस्कार, मी डॉक्टर रश्मी शहा, फिटनेस अँड न्यूट्रिशन स्पेशलिस्ट, लाइफस्टाइल इम्प्रूव्हमेंट कोच, चाइल्ड न्यूट्रिशन स्पेशलिस्ट अँड हॉर्मोनल हेल्थ एक्सपर्ट। तर चला जाणून घेऊया या नवीन प्रकारच्या वेगळ्या गुळाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये। ताडगूळ म्हणजे पाम जॅगरी हा सर्वात जास्त तामिळनाडू, भारतात ताडाची सर्वात जास्त झाडं तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतात। तिथे या गुळाला कुरुपत्ती असेही म्हणतात। आपल्याकडे मिळणारा गूळ जो आपण रोज वापरतो तो उसाच्या रसापासून बनवलेला असतो आणि हा गूळ म्हणजे पाम जॅगरी नीरेपासून बनवलेला असतो। आता उन्हाळा सुरू झाला की तुम्हाला सगळीकडे इथे नीरा मिळेल असे सगळीकडे बोर्ड दिसायला लागतात। ताडाच्या झाडांचे फुलोरे बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी कोयत्याने बारीक छिद्र पाडलं जातं। त्या फुलोऱ्यातून रस येऊ लागतो, तो रस म्हणजेच नीरा। त्या छिद्राखाली मडकं ठेवून नीरा जमा केली जाते। असं म्हणतात की नीरा ही दिवसापेक्षा रात्री जास्त मिळते। ती काढल्यानंतर तिची आंबून ताडी बनते। नीरा ही 24 तासात चांगली राहते, म्हणून नीरा काढताना त्या मडक्याच्या आतील बाजूला चुना लावला जातो, तर काही जण मडक्याच्या खाली धूर करते। नंतर ही नीरा म्हणजेच हा रस गाळून एका मोठ्या भांड्यात किंवा मोठ्या कढईमध्ये टाकला जातो आणि तो शेगडीवर चुलीवर ठेवला जातो। त्याला हलवत राहायला लागतं घट्ट होईपर्यंत किंवा असा काळसर तपकिरी रंग येईपर्यंत, आणि मग याला मोल्ड मध्ये घातलं जातं। दोन प्रकारांमध्ये मिळतो, एक म्हणजे नेहमीसारखा प्लेन आणि नंबर 2 म्हणजे औषधी, ज्याच्यात आलं, मिरी, लवंग, दालचिनी, इलायची सगळं घालून बनवलेला हा औषधी गूळ। अशा प्रकारे बनवलेला गूळ कडक झाला त्यातून काढून तो पानांमध्ये बांधला जातो आणि विक्रीसाठी पाठवला जातो। हल्ली नाशिक रोडवर तुम्हाला तामिळनाडू मधून आलेले भरपूर लोक रस्त्याच्या कडेला हे बसून विकताना दिसतात। आता जाणून घेऊया या गुळाचे आपल्या आरोग्यासाठी होणारे काय काय फायदे आहेत। नंबर 1, यात मुबलक प्रमाणात आयर्न असतं। रक्तवाढीसाठी किंवा रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी याचा उपयोग होतो। मासिक पाळी दरम्यान ज्यांना जास्त किंवा अति रक्तस्राव होतो किंवा ज्यांचा मेनोपॉज जवळ आलेला आहे आणि ज्यांना खूप जास्त प्रमाणात हेवी मेन्स्ट्रुएशन, हेवी पिरियड्स होतात त्यांना, किंवा ज्यांची नुकतीच एखादी सर्जरी झाली आणि त्या दरम्यान जर तुम्हाला रक्तस्राव झाला आहे, पाईल्सचा त्रास आहे, त्यांना हा गूळ खाल्ल्याने खूप फायदा होतो। त्याच्याने शरीरातील रक्ताची किंवा हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत होते। साध्या गुळामध्ये 0.5 ते 2 मिलीग्राम पर्यंत आयर्न असतं, तर ह्या पाम गुळामध्ये 1 ते 3 मिलीग्राम इतकं आयर्न असतं। नंबर 2, ज्यांना पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, ब्लोटिंग होणे, गॅसेस, सतत ढेकर येणे अशा तक्रारी असतात, त्यांनी कोमट पाण्यासोबत रोज एक छोटा खडा हा गूळ खाल्ल्याने याचा फायदा होतो। नंबर 3, औषधी गूळ म्हणजेच मिरपूड, लवंग, दालचिनी, वेलची हा घातलेला औषधी बनवलेला गूळ। घशात खोकला असताना, सर्दी असताना, खवखव होत असताना, ताप येत असताना गरम पाण्यात उकळून हा गूळ घेतला तर ह्याचा तुम्हाला खूप फायदा होतो। नंबर 4, सांधेदुखी, पाठदुखी, सतत जाणवणारा थकवा, त्वचेच्या समस्या या सर्वांवर हा गूळ एक उत्तम उपाय आहे। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ग्रीन टी किंवा कोमट पाण्यात हा गूळ घालून खाल्ल्याने चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते आणि तुमचं वजन कमी व्हायला याची खूप मदत होते। नंबर 7,
जे लोक हेवी वर्कआउट करतात, वेट ट्रेनिंग रोजच्या रोज करतात, त्यांना खूपदा मसल क्रॅम्प्स असतात. या गुळात असलेल्या पोटॅशियममुळे मसल क्रॅम्प्स किंवा स्नायू ओढले जाणे, दुखणे हे सगळं कमी व्हायला मदत होते. नंबर 8, 100 ग्रॅम पाम गुळामध्ये 1050 मिलीग्रॅम इतकं पोटॅशियम असतं, ज्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींना तो रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी याचा उपयोग होतो. नंबर 9, उसाच्या रसापासून बनवलेल्या गुळाची ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच काहीही खाल्ल्यानंतर रक्तात साखरेची पातळी वाढण्याची क्षमता, ही पातळी कमी किंवा जास्त असते, याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स. तर साध्या उसाच्या रसापासून बनवलेल्या गुळाची ग्लायसेमिक इंडेक्स 65 ते 85 इतकी असते, पण पाम गुळाची ग्लायसेमिक इंडेक्स 40 ते 55 असते, ज्याला लो टू मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्स असं म्हणतात. त्यामुळे मधुमेही या गुळाचे सेवन करू शकतात, पण तत्पूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आता या गुळाचे इतके सारे फायदे जाणून घेतल्यानंतर एक छोटासा पण साहजिकच असा प्रश्न तुम्हाला पडला असेल की हा गुळ मला कुठे मिळेल. पण इथे शहरात कुठेही, पुणे, मुंबई किंवा कुठल्याही मोठ्या शहरात याला पाम जॅगरी असं म्हणतात आणि प्रत्येक ऑर्गॅनिक स्टोअरमध्ये तुम्हाला हा गुळ मिळेल. ऑनलाईन पण बऱ्याचशा हेल्थ साईट्सवर जसं अमेझॉन, हेल्थ कार्ड, इथे सगळीकडे हा गुळ उपलब्ध आहे. पण घेताना एक गोष्टीची खात्री करा की ह्याच्यात कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा ॲडेड शुगर नाहीये. तर हा गुळ तुमच्या आहारात याचा रोजच्या रोज नक्की 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 समावेश करा. त्याचबरोबर हा गुळ तुम्ही कुठे कुठे वापरू शकता, जसं मी आत्ता सांगितलं की तुम्ही कोमट पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर हा गुळ घेऊ शकता. पण त्याचबरोबर जे लोक घरी केक, चॉकलेट्स बनवतात, साखरेऐवजी तुम्ही या गुळाचा वापर करू शकता. मिठाई बनवतानाही तुम्ही त्याचा वापर करू शकता. सो ओव्हरऑल तुमचं मिठाई किंवा चॉकलेट, मुलांसाठी बनवले जाणारे केक, यालाही तुम्ही एक हेल्दी व्हर्जन देऊ शकता आणि याच्यामुळे चवीत फारसा काही फरक पडत नाही. तर हा गुळ एकदा घरी आणून नक्की वापरून बघा. या आणि अशा सायंटिफिक आणि मेडिकली अप्रूव्ड माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा.